टू माय यूट्यूब चॅनल। तर आताच एक खूप मोठी न्यूज आलेली आहे की आपले MHT CETचे रजिस्ट्रेशन डेट्स हे एक्सटेंड झालेले आहेत। आधीपर्यंत 24 जुलै म्हणजे आजपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण रजिस्ट्रेशन करू शकत होतो, परंतु आता CET सेलने या डेट्स एक्सटेंड केलेले आहेत आणि आता आपण 28 जुलैपर्यंत आपले फॉर्म्स भरू शकतो संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि व्हेरिफिकेशन हे त्यांनी 29 जुलैपर्यंत एक्सटेंड केलेलं आहे। तर ही खरंच खूप मोठी गुड न्यूज आहे आपल्या सगळ्यांसाठी, कारण की खूप जणांना सर्टिफिकेट्स भेटत नाही आहेत, कास्ट व्हॅलिडिटीचे प्रॉब्लेम्स आहेत, ते सर्टिफिकेट भेटत नाही आहेत, सर्व्हर डाऊन आहेत, खूप असे सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि हे सगळे प्रॉब्लेम्स लक्षात घेता CET सेलने या डेट जे आहे ते एक्सटेंड केलेले आहेत। त्यामुळे आता आपल्याला थोडाफार एक्स्ट्रा टाइम भेटलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल, जर तुम्ही थांबला असाल की डेट्स एक्सटेंड होतील ह्याच्यासाठी, तर हे डेट्स एक्सटेंड झालेले आहेत। तुम्ही लवकरात लवकर तुमचे सगळे सर्टिफिकेट्स गोळा करा यानी योग्य पद्धतीने ते अपलोड करा। आणि SCBCच्या स्टुडंटसाठी सुद्धा आता खूप त्रासदायक काळ सुरू होता, कारण की कास्ट सर्टिफिकेट भेटत नव्हते किंवा इवन नॉन क्रिमिनल इवन कास्ट व्हॅलिडिटीसाठी तर खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे। सो ऑनलाईन सर्व्हर्स सुद्धा बंद होते 2 दिवस झालं आणि आता आपल्याला जो एक्स्ट्रा टाइम भेटलाय, त्यामुळे तुम्ही अजूनही काढलं नसेल तर लवकरात लवकर ॲटलिस्ट कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करा। तुम्हाला रिसिप्ट भेटली तर तुम्ही तिथे रिसिप्ट सुद्धा अपलोड करू शकता, सो दॅट की तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकाल। आणि व्हेरिफिकेशनची डेट त्यांनी 29 जुलैपर्यंत एक्सटेंड केलेली आहे, त्यामुळे तुमचं व्हेरिफिकेशन सुद्धा नीट पार पडेल। आणि ह्या डेट्स वाढवल्या आहेत त्यासाठी खरंच CET सेलचे खूप आभार मानले पाहिजेत, कारण की आपल्याकडे खूप आत्ता प्रॉब्लेम चालू आहेत। खूप जण पॅनिक मोडमध्ये गेले होते की डेटसुद्धा एक्सटेंड होत नाही आहेत आणि आमचं सर्टिफिकेटसुद्धा भेटत नाही आहेत। सो आता डेट्स एक्सटेंड झालेले आहेत आणि खरंच आपल्या सगळ्यांना होप होता की झाल्या पाहिजेत एक्सटेंड डेट्स, कारण की जे पूर्ण महाराष्ट्राच्या मुलांचे फक्त एवढ्या दिवसात रजिस्ट्रेशन होणं खरंच शक्य नव्हतं आणि त्याहून वरतीचे सगळे सर्टिफिकेटचे इश्यूज चालले होते, त्यामुळे तर खरंच शक्य नव्हतं। पण आता आपले जे डेट्स आहेत ते एक्सटेंड झालेले आहेत। मी पुन्हा एकदा सांगते, 28 जुलैपर्यंत तुम्ही हा रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरू शकता आणि 29 जुलैपर्यंत तुमचं व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं पाहिजे। तर आता जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय ते आहे आपल्या CET सेलची ऑफिशियल नोटीस आलेली आहे, ज्याच्यामध्ये दिले की आपले जे MHT CETच्या रजिस्ट्रेशन डेट्स होत्या त्या 14 जुलैपासून चालू झाल्या होत्या आणि त्याच आता 28 जुलैला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू असणार आहेत। त्यामुळे आधी आपण 24 जुलै म्हणजे आजपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकत होतो, पण आता ह्याच डेट्स एक्सटेंड करून 28 जुलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता आपण उशीर न करता फॉर्म भरला पाहिजे आणि लवकरात लवकर रजिस्ट्रेशन केलं पाहिजे। त्यामुळे आता खरंच उशीर करू नका आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मी SCBCच्या स्टुडंटसाठी सुद्धा कसा फॉर्म भरायचा रजिस्ट्रेशनचा एकदम डिटेलमध्ये सांगितलेला आहे, त्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।